करतो की 16 तारखेला तुम्ही आत्ताच सांगितले की अधिवेशनाची सुरुवात होते महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये काहीतरी तो विषय आहे. तर या संदर्भामध्ये तुम्हाला जर वेळ काढून येता आलं तर अतिशय चांगलं होईल. नारायणगावकरांसाठी कुस्त्यांचा आखाडा देखील अतिशय चांगल्या प्रमाणात होतो. दारीचं शोभेचं कामही चांगलं होत असते आणि लोकसंख्येच्या मनाने आपल्या अपुऱ्या जागेमध्ये देखील त्या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन भाऊभाई आहेत, नाना आहेत, या सगळ्यांचे एकनाथ शेट आहेत, अशोक देवराव, मी स्वतः आहे आणि बाकी सर्व प्रचंड सगळी मंडळी आहेत. यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नियोजनाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण यात्रा घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार आपल्या नारायणगाव परिसरामध्ये जवळजवळ 1.5-2 लाख दारूच्या दिवशी आपली जी काही पब्लिक आहे ते नारायणगावमध्ये संपूर्ण भरलेलं असते. परंतु अतिशय शांततेच्या मार्गाने ही यात्रा आपली पार पडत असते. त्याच्यामुळं आपल्याला वेगळं काही यात्रेच्या बाबतीत सांगावं असं नाही आहे, परंतु लोकसंख्येच्या मानाने वाढत असलेला यात्रेचा जो व्याप आहे आणि त्या व्यापामधून आपण ही यात्रा शांततेच्या पद्धतीने पार पाडत असताना जे काही आढावा आहे तो आढावा आपल्याला देण्यात येतो आहे. आपण देवीच्या दर्शनाला आलेलाच आहात, त्याचप्रमाणे आपण कामडालाही व्हिजिट दिली. आपल्या नारायणगाव यात्रा कमिटी आणि नारायणगाव ग्रामस्थ आणि नुक्ताबाई काळोबा देवस्थान या सर्वांच्या वतीने आपले या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला आपला सन्मान संतोष नाना भाऊ एकनाथ शेट, अशोक देवराव यांना विनंती करतो की आपण या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या आपल्या नारायणगावचे भूमिपुत्र यांचा सन्मान आणि सत्कार करायचा. सामाजिक राजकीय वातावरणामध्ये एक सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी यात्रा म्हणून कायम या यात्रेचा उल्लेख मी जिथे कुठं असतो त्यावेळी हा कायम आपण करतो. आणि आईची यात्रा आहे. मगाशी कालही मला बाबूभाऊंनी सांगितलं की 16 तारखेला कुस्त्यांचा हंगाम आहे आणि मोठं या आयोजन यावेळी आहे. पण त्याचवेळी नेमकं जसं सांगितलं त्या पद्धतीनं देशाच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या संदर्भातलं जे सगळे चर्चा आहे. 16 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं आणि त्याच्या आधी कदाचित ऑल पार्टी मीटिंग आणि या सगळ्याच्या चर्चेसाठी आधी लवकर दिल्लीला जावं लागेल. त्यामुळं आजच देवीचं दर्शन घेतलं, म्हटलं तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी आणि या यात्रोत्सवाला मनापासून शुभेच्छा सदिच्छा द्याव्या. सुदैवानं आज योगायोगानं महात्मा फुलेंची जयंती आहे. म्हणजे ज्या महामानवानं खरं तर स्त्री शिक्षणाचा असेल किंवा स्त्री स्वातंत्र्याचा असेल हा उद्गार, हा हुंकार पहिल्यांदा या हिंदुस्थानच्या मातीमध्ये खरं तर घुमवला, त्या दिवशी तुम्हाला या संदर्भातली ही माहिती देताना खरोखर मनापासून आनंद आहे. यात्रोत्सवाचं जे तुम्ही देखणं नियोजन प्रत्येक वेळी करता, म्हणजे लोकसंख्या वाढत गेली, DK सरांनी सांगितलं लोकसंख्या वाढत गेली, वेगवेगळी आव्हानं ही समोर येत आहेत आणि ही येत असताना सुद्धा तुम्ही सगळे एकोप्यानं ज्या पद्धतीनं यात्रेचं नियोजन करता हे खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आणि मगाशी मला संतोष नानांनी सांगितलं की पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला नेमकं आणखी काय करता येईल. आत्ताच दर्शन घेऊन येत असताना मी नदीच्या बाजूनी जो आपला रस्ता झालेला आहे त्या रस्त्याने जाताना एक संकल्पना फक्त तुमच्या समोर मांडतो. यामध्ये जर आपण बारामतीला गेलो तर बारामतीला ज्या पद्धतीनं कॅनॉलच्या बाजूला वॉकिंग ट्रॅक फार सुंदर सुशोभीकरण हे केलेलं आहे, त्या पद्धतीनं जर आपल्याला नदीची संरक्षक भिंत आणि त्याच दृष्टिकोनातून जर एक चांगलं सुशोभीकरण आणि वॉकिंग ट्रॅकचा जर प्रस्ताव आपल्याला पुढे करता आला तर यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपण सगळेजण पाठपुरावा करू आणि जेणेकरून गावाच्या वैभवात भर पडेल या पद्धतीने काम करू. बाबूभाऊंच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी ते कायम सांगत असतात, अनेक चांगल्या गोष्टी ते गावाच्या संदर्भात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या अनेक गोष्टी सगळेजण मिळून करतात. तर याच पद्धतीने आणखी पुढे जाऊ. पुन्हा एकदा यात्रोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा देतो. जय शिवराय.